मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो मार्चचा 21वा जो हप्ता आहे, हा मार्चचा 21वा हप्ता, या हप्त्यासाठी कोण लाभार्थी पात्र असणार आहेत या व्हिडिओमध्ये अगदी आपण कमी शब्दामध्ये माहिती पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या लाभार्थ्यांना यापूर्वीचा फेब्रुवारीचा 20वा हप्ता आला होता, अशा लाभार्थ्यांना यावेळेचा मार्चचा 21वा हप्ता देखील येईल। त्यामुळे कोणी चिंता करायची आवश्यकता नाही। म्हणजे जर तुम्हाला फेब्रुवारीचा इमिडिएटली मागचा हप्ता आला असेल तर तुम्हाला नक्कीच यावेळेचा 21वा हप्ता पण येईल। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मी खूप लाभार्थ्यांचं या कमेंटच्या माध्यमातून त्या कमेंट्स वाचताना मला लक्षात येत आहे की लाभार्थी विनाकारण काही बदल करतात। जसं की बघा, बँक खाते बदलणे, जसं की बघा विनाकारण नावामध्ये बदल करणे, आणि अशा खूप साऱ्या अशा टेक्निकल गोष्टीमुळे जे लाभ बंद होतो। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जर लाभ चालू असेल तर कोणत्याही प्रकारची खाडखोड किंवा त्यामध्ये बदल करू नका, जर गरज नसेल तर। त्यानंतर बघा, ज्या लाभार्थ्यांना जे आहे बघा, ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत सर्व हप्ते रेग्युलर आलेले आहेत किंवा त्यांना आता नियमित हप्ते परत चालू झालेले आहेत, म्हणजे त्यांना फेब्रुवारीचा आला, त्याच्या अगोदरचा जानेवारीचा आला, डिसेंबरचा आला, याप्रमाणे, तर अशा लाभार्थ्यांना देखील यावेळेचा हप्ता मिळेल। पण ज्या लाभार्थ्यांना KYC न केल्यामुळे हप्ता आलेला नव्हता, KYC न केल्यामुळे हप्ता आलेला नव्हता, अशा लाभार्थ्यांना यावेळेस पण हप्ता मिळणार नाही। त्यांना जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते बघा। आणि तो मुद्दा आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मांडणार आहोत की KYCचं पोर्टल कोणत्याही परिस्थितीमध्ये परत एकदा चालू करा GRच्या नुसार। त्यानंतर बघा, आणखी कोणत्या लाभार्थ्यांना यावेळेचा मार्चचा हप्ता मिळू शकतो। KYCमध्ये काही लाभार्थ्यांनी दुरुस्ती केलेली आहे बघा या महिन्यामध्ये, कारण आता तारीख वाढून दिलेली आहे। ज्या लाभार्थ्यांनी 11 ते 12 एप्रिलच्या दरम्यानपर्यंत KYC दुरुस्ती केलेली आहे, याच्या पुढे नाही, कारण तो डेटा जो आहे अपडेट केल्याच्या नंतर कोणत्या प्रकारच्या तारखेपासून ते गृहीत धरतात हे पण महत्त्वाचं ठरेल। त्यामुळे माझं असं मत आहे की ढोबळ मनाने 11 ते 12 तारखेच्या दरम्यान, एप्रिलच्या दरम्यान ज्यांची KYC दुरुस्ती झालेली आहे, अशा लाभार्थ्यांना देखील यावेळेचा मार्चचा हप्ता 21वा हप्ता मिळेल। त्यानंतर बघा, काही लाभार्थ्यांना काही कारणास्तव, म्हणजे जसं की DBT स्टेटस त्यांचं ऑटोमॅटिक इनॅक्टिव्ह झालं होतं, तर ते ॲक्टिव्ह केलं असेल तुम्ही तर तुम्हाला नक्की मिळेल। आता ॲक्टिव्ह पण वरच्या तारखेदरम्यानच बघा, 11 ते 12 एप्रिलच्या दरम्यानच्या अगोदर जर तुम्ही ॲक्टिव्ह केलं असेल तर ते ॲक्टिव्ह झालेलं अपडेट व्हायला वेळ लागतं, तर तो देखील तुम्हाला हप्ता मिळू शकतो जर तुम्ही DBT स्टेटस ॲक्टिव्ह केला असेल तर। त्यानंतर काही लाडक्या बहिणींनी बघा, बँक खात्यामध्ये जे विनाकारण चेंज केला किंवा काहींनी काही कारणास्तव चेंज केला, तर चेंज केल्यामुळे त्यांना जे फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नव्हता, मग आता मार्चचा मिळेल का, तर त्याचं उत्तर आहे होय। पण आता त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला ते बँक खातं जोडलं आहे का, प्रॉपर संपूर्ण ते बँक खात्याची KYC झालेली आहे का, तुमच्या बँकचं जे आहे DBT स्टेटस ॲक्टिव्ह झालेलं आहे का, असं सर्व सविस्तर तुम्हाला तपासावं लागेल। त्यावेळेसच तुम्हाला मार्चचा हप्ता मिळेल। अगदी सविस्तर माहिती द्यावी तुम्हाला। त्यानंतर बघा, काही लाभार्थ्यांचे बँक खाते बंद होत असतात, सर्वांचेच नाही, तर ते जर का एखाद्या खात्यामध्ये जर का खूप वर्षाच्या नंतर काही कुठल्या प्रकारचा व्यवहार होत नसेल किंवा काही कारण असतं, वेगवेगळे कारणं असतात, फक्त तेवढंच नाही, तर त्यामुळे अचानक बँक खाते बंद होते। खास करून मागच्या आपण काही महिन्यापूर्वी पाहिलं होतं, पोस्ट बँकेचे खाते बंद पडले होते बऱ्याचशा लाभार्थ्यांचे, आणि इतर बँकेचे पण। मग त्यानंतर त्याची त्या बँकेची पण KYC करावी लागत असते कधी कधी। तर ज्या लाभार्थ्यांनी बँकेचे खाते बंद पडल्यामुळे KYC केली होती, पण अशा परिस्थितीमध्ये त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नव्हता, तर मग यावेळेस त्यांना मार्चचा हप्ता येईल का, तर उत्तर आहे होय, त्यांना यावेळेचा मार्चचा हप्ता येईल। तर यामधून तुम्हाला अगदी गोष्टी स्पष्ट झाल्या असतील की यावेळेचा जो काही मार्चचा हप्ता आहे तर तो कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे। ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत सर्व नियमित हप्ते आले असतील किंवा रेग्युलर हप्ते आले असतील किंवा तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल किंवा DBT स्टेटस तुम्ही आता ॲक्टिव्ह केला असेल, बँक खात्यामध्ये चेंज केला असेल किंवा बँक खात्याची KYC केली असेल, तर अशा वेगवेगळ्या कारणामुळे जर का तुमचा हप्ता थांबलेला असेल, म्हणजे फेब्रुवारीपासून किंवा इतर काही महिन्यापासून, तर अशा लाभार्थ्यांना यावेळेचा मार्चचा 21वा हप्ता येईल। यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।